माझं सगळं नशीब खराब आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय फिरायला चाललोय दिव्यागार. पण दिव्यागारला जाण्यासाठी सुट्टी मिळायला आहे. ऑफिसचं काम, गाडी, ट्रॅव्हल चालू आहे आपलं जमेल तसं. आणि आता आम्ही दिव्यागारच्या आसपास पोहोचलेलो आहे. असले भारी भारी सीन दिसायला लागलेत ना, एक नंबर असं वाटायला. तसा माझा विचार होता ब्लॉग डायरेक्ट आली दिव्यागार मधूनच चालू करायचा, पण आता दिसाय भारी सीन लागले का सोडायचं म्हणलं. आज आपल्यावर स्पेशलिस्ट असे फोटोग्राफर आहेत, अशोक सरकार. बाकी काय भैया माहिती, खास त्यांच्यासाठीच चाललेलं आहे आपण. तिथे गेल्यानंतर कळेल. हा, ते आता तिथे गेल्यावर कळेल की काच. चला भेटू आपण आता डायरेक्ट दिव्यागार. हा, आधी मध्ये काय भारी असं दिसायला दाखवू. थोडं नारळाची बाग आहे, स्कॅनर आहे. एंट्री फी द्यावी लागणार आहे इथं. फक्त 30 रुपये, फक्त 30 रुपये, फक्त 30 रुपये. किती लांब आहे? जवळ आहे. धन्यवाद दादा. स्टार्ट करू. इथून राहायला कॉटेज वगैरे आहेत, In रिसॉर्ट 200 meters, turn left. कॉटेज वगैरे आहेत इथे राहायला. मस्त मस्त असे कॉटेज आहेत. आमच्या कॉटेज Ambience पण भारी आहे. नेचर्स व्ह्यू. आपल्या कॉटेजचं नाव काय आहे दादा? नेचर्स व्ह्यू. आम्ही असं मस्तीत चाललेलो आहे, मजा मस्ती करत काम करत. Take the next left. काम करणं महत्वाचं ते करत चाललेलं आहे. वा काय भारी दिसते रे. जाऊ काय कोणतं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांचं मूर्ती बसवली त्यांची. In 200 meters, your destination will be on the right. सो बाय बाय दादा, आम्ही कॉटेज बघून येतो. हा बाबा, या बाबा. हे दादा वहिनी. तुम्ही येताय का? निखिल सर आहेत तिथं. कॉटेजचं नाव आणि हा इथला ॲम्बियन्स. भाऊ कामाचा एवढा लोड असून सुद्धा लोड घेणं झालाय. नुसता फिरतोय भाऊ, नुसता फिरतोय. मी माझं काम संपवले म्हणून मी सध्या निवांत. काम असतं तर असं कुठं तिथंच टक 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 करत बसलो असतो. निवांत चाललंय आपल्याला. काय तर इथं दादा बीच वरती चाललाय आणि तरी सुद्धा हा काही लॅपटॉप सोडून झालाय. याच्यासाठी 2 शब्द वा भेटते मोज कर दी. भाई पोटा पाण्याचा प्रश्न आहे. युट्यूब अजून देत नाही पैसे, मग काय पोटा पाण्याचा प्रश्न. कोकणात आलाय मासं खाय नाही लागा. भाई आपल्याला मासं काय जमत नाही, आपल्याला मासं काय खाता येत नाही. आपल्याला जे खायला येतं ते खातो आपण. जे मासं सांगितलेत ना त्यांनी काट नसते. भाई काय करायचं सांगा तुम्ही. हा, 2 आठवड्यानंतर चिकन घ्यायचं. 2 आठवड्यानंतर सांगा. 2 आठवड्यानंतर ब्लॉग टाकणार आहे. तोपर्यंत तुम्ही विचार करून सांगा काय खायचं आणि काय नाही खायचं. विचार करा, खूप जास्त वेळ आहे तुमच्याकडे. तुम्हाला होईल तेव्हा सांगू शकता. फक्त मला संध्याकाळी जेवायचं ह्या हिशोबाने. आपण स्टोरी टाकूया का? नमस्कार मित्रांनो, तसा आपला इंट्रो राहिलेलाच आहे, तर मी आता इंट्रो देतो. सिंगल काट. नमस्कार मित्रांनो, मी तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वंडर विथ तेजस. आणि आता आपण चाललेलो आहे बीचवर फोटोशूटसाठी. फोटोशूट आहे, त्यानंतर बीचवर फिरायचं आहे. आपल्यासोबत सकाळी सांगितले मेन फोटोग्राफर आहे अशोक. ते दोघं गाडी चालवत आहेत, ते मेन
ज्यांचं फोटोशूट होणार आहे ते 2 लोक गाडी चालू. आणि आपण कुठे चाललोय? दिवे आगार बीचला. आणि बाकी काय तिथे गेलो बीचवर काय मस्ती मजा. आणि आपलं काय चाललंय, कसला एन्जॉय चालू आहे. माझा एन्जॉय बघतोय का ऑफिस. In पोटा 300 पाण्याचा meters, प्रश्न आहे, turn हो, right. सोडता येत नाही असं आहे. बाकी आजूबाजूला एकदम हिरवळ. हिरवळ म्हणजे खरी हिरवळ. तुमचे विचार कुठं जातील मला माहिती हिरवळ भारी आहे कोकणात. हिरवळ मस्त, फक्त उन्हाळा लय त्रास होतो उन्हाचा. Take the next right. आता बीचवर जाऊन बघू काय होते. तर आता बीच शेजारी पोचलेलं आहे. गाडी पार्क केलेली आहे मस्तपैकी आणि बीचवर चालले. थोडे कपडे बिपडे बघितले, चांगले होते खरं तर कपडे. आणि अशी पहिलं गाडी जात होती, पण आता ही लावल्यामुळे गाडी जात नाही. बाकीकडे कपड्यांसाठी खरेदीसाठी जागा आहे. बघू आपण आता बीचवर जाऊपर्यंत आपल्याला काय काय अनुभव आहे मिळत आहे. मजा करायची, मेनली फोटोशूट आहे. मजा काय, ऑफिस वर्क आहे. थोड्या वेळात माघारी का कामा वगैरे जायचं तो चेक करते आहे. आम्ही आलेलो सनसेटसाठी. सनसेट समोर फोटोशूट करा. आणि अशा तऱ्हेने आमच्या समोर समुद्र आहे. शक्यतो तुम्हाला आवाज बी येत असेल समुद्राचा, आणि तुम्हाला दाखवतो अशा तऱ्हेने समुद्र. आपला हा सलग दुसरा व्लॉग असेल जो समुद्रकिनाराचा असेल. एका वेळेस समुद्रकिनारा आपल्याला बघायला मिळाला नव्हता, आणि ह्यात आपल्याला समुद्रकिनारा बघायला मिळणार, अनुभव मिळणार. आणि हा पूर्णपणे असा दिव्या आकारचा समुद्र. समुद्र एकच आहे, अरबी समुद्र आहे हा. दिव्या आकार बीच कडक दिसते राव. फील आहे रे, फील. आणि हे गवत, तर ह्या गवतामुळे खरं तर लय भारी लोक यायला आला आहे बीचला. आणि बाकी अजून काय गोष्टी आहेत, पण मी वॉलेट आणायला विसरलेलो. अशा तऱ्हेने मला माहीत नाही ते UPI चालेल का नाही. ते UPI नाही चाललं तर काय करायला मिळणार नाही. मजा वाटायला आली, तुम्हाला दाखवतो. सेक्सी लुक आहे भारे भारे. आणि आता आपण आपले जे सेलिब्रिटी आहेत आजचे त्यांना भेटू. त्या आमचा भाऊ आणि वहिनी. काय झालं काय माहिती, हे कसं दोघं सरले हे बघा. ॲनिव्हर्सरीच आहे त्यांचं, त्यासाठी फोटोशूट आहे. इकडे वहिनी पण आहे. हाय वहिनी, हाय म्हणा. दिसतच नाही पण आज अॅनिव्हर्सरी. ॲनिव्हर्सरी खास त्याच्यासाठी आम्ही आलेलो. तुम्हाला मजा बघाय, मजा म्हणजे माझी अवस्था बघायला. मोबाईल, बॅगा, पाण्याची बॉटल हे. आणि इथं आमचा सेटअप लावायचा चालू आहे अशा तऱ्हेने. आणि फोटो आणि सूर्य सनसेट सूर्यास्तची वेळ अजून वेळ आहे. तसं आता झाले असलेल्या लई वेळ आहे राव. हां, काय करायचं आहे. दोघांचं मी काढलेलं. अरे फोटो होलिक माणसं आलेले आहेत अशा तऱ्हेने आपल्या ह्याच्यात. माझ्यासारखं नशीब खराब नाही. बीचवर आलोय काय करतोय तर काम करतोय. ऑफिसचं काम आहे. त्यांच्या म्हणजे फोटोशूटची तयारी चालू आहे. आपण मजा बघूया. तुम्हाला खरं सांगा मी काय करतोय, मी काम करतोय ऑफिस आणि ते करते ते एन्जॉय. मी खरं आलो आहे त्यांच्यासाठीच, त्यामुळं एन्जॉय चालू आहे. बस भारी दिसतो इथून राव त्यांचा तो व्ह्यू. मी प्रेमात पडलो ह्या व्ह्यूच्या, म्हणजे त्यांचा तो फोटो तर मित्रांनो प्रॉपर सनसेट चालू झालेला आहे. आपण
पण आता थोडंसं समुद्रात जाऊ मजा. जास्त भिजू शकत नाही, काम चालू. समुद्रकिनारे असून मी एन्जॉय करू शकतो. असलं नशीब आहे मला. मला थोडासा सनसेट दाखव. काय मस्त वाटते रे. आपला माझा फोटोग्राफर तर काम चालू आहे. भारी वाटतं, भारी वाटतंय. खाली समुद्र, जरा स्वच्छ पाणी जे आपल्याकडे मिळणं अवघड आहे. काय भारी आहे रे. आणि असा डोळ्यात टिपावा असा सूर्यास्त. वाह. पायाखालनं आणि पायाखालनं हे चालले आपल्या रेत्याशी निसटत्या माघारी पाणी चालल्यावर ते कसं तर वेगळं फील वेगळं होते. मस्त मजा येणार. ये स्टाईल स्टाईल स्टाईल. काय सुंदर दिसतो आता समुद्र. तुम्हाला आवाज येतो ना माझा? कारण समुद्राच्या लाटांमुळे आवाज बी येणं अवघड आहे आणि मजा यायला आली. हो हो. आता आपल्याला जायचं सांगितलं सामानाकडे. चला आपल्या ड्युटीवर वापस आपण जाऊया. ढिंचाक टिचाक ढिंचाक टिचाक. कोण कुठे गेले तर आमचं आता बीच फिरून म्हणण्यापेक्षा ह्यांचा फोटोशूट झालेला आहे. आपले बी थोडंफार फोटोशूट झालेले. भारी एकदम फोटो काढलेले आहेत आणि फोटो काढून झालेले आहेत. आणि आता आपण सनसेट झालेला आहे. तर आता आपल्याला माघारी जायचं. पुढचा एक कार्यक्रम आहे. भैया चिनवहिनींची ॲनिव्हर्सरी असल्यामुळं, लग्नाचा वाढदिवस असल्यामुळं त्याची तयारी करायची. त्यामुळे आपण आता माघारी जातो. थोडी खरेदी वेन करायची आपल्याला. टी व्ही कशी चाललेली आहे पळवायला लागले. ते काय आपण आता करत नाही, पण डायरेक्ट करतो. बाकीचं ते नंतर बघू. भेटू जरा दुकानावर कपडे घेताना. तसं आमचं म्हणजे हे झाले शॉपिंग. माझी झाली 250मध्ये जुडी वर खाली मस्त. आता बहिड्यान वहिनी बघायला मस्त. अरे भारी आहेत रे येतं असे महिलांसाठी. थोडं काय या काही 100ला 150ला आणि 250ला. हे 100ला आहे. येड्यानं हे 100 रुपयाला आहे. मस्त क्वालिटी आहे. लय खराब बी राड आहे ते बघ. आणि मी आमचे फोटो बघणं चालू आहे आता. आपला अर्धा ब्लॉगिंग ह्या चॅनल घेणं चालवलं आहे. पुढं राडा दिसते रे. हां उगाच आहे का फोटोग्राफर भागात टॉपला. चला बघू आता. शॉपिंग झाली का आता जायचं आहे माघारी आपल्या ह्याच्यावर कॉटेजमध्ये. चला निकलते. नमस्कार मित्रांनो. म्हणजे आज दुसरा दिवस आहे. काल रात्री मी तुम्हाला सांगितलं का नाही, जसं आपण ह्याच्यावरून बीचवरून आलो, त्यानंतर जेवण झालं, सेलिब्रेशन झालं, पण शूट करायचं लक्षातूनच गेलं कामाच्या ह्याच्यात. तर ही आपली रूम. तुम्हाला रूम दाखवतो पहिल्यांदा. AC आहे एकदम भारी. इकडं काच आहे. हां मी बाहेरनं नाश्ता आला सांगतोय. आणि ही सोडा आहे, तुम्ही इग्नोर करा जरा. ही पोरांची रूम असल्यामुळे. बाकी असं आहे. कपाट मिळते तुम्हाला एक इथे. आणि हे बाथरूम. रूम एकदम टॉप लेवल होती. टॉप म्हणजे भारीच होती एक नंबर. अशी एवढी जर व्यवस्था असली ना एक नंबर. चला आता आपला नाश्ता आला आहे. नाश्ता करू. थोडंसं आपलं कॉटेज आहे ते दाखवू. आणि आय थिंक आपण आज माघारी जाणार, त्याला निघायचं आहे. चला भेटू नाश्त्याला. इकडे लोक नाही. नाश्ता चालू आहे सकाळ सकाळी. दिसतंय का नाश्ता? हे आपला उपमा पोहे. वहिनीने पोहे घेतले, मैड्यानं पण उपमा घेतला आहे. हां चला आता जरा नाश्ता करू, जरा फिरू आणि निघायचं. जाऊ.
तर आपला आता नाश्ता करून झालेला आहे आणि हो का फोटोग्राफर हा हाय गाईज. आणि विषय कसा आहे की काल आपल्याला खरंच फिरायला मिळालं आहे. त्यामुळं आता जरा तुम्हाला जिथं आम्ही राहिलो आहे जे कॉटेज आहे तिथलं थोडंसं काय म्हणतात कसं आहे कॉटेज ते दाखवायला. तुम्हाला मी रूम तर दाखवले, त्याचबरोबर हे आता मी जिथं आहे तिथं असं बसायला विसायला लहान मुलांना खेळायला थोडंफार आहे. जेवणाची सोय ही असे तुम्हाला असे टेबल जर थोडंसं ओपनमध्ये पाहिजे असेल तर टेबल पण मिळते. आणि बाजूला आजूबाजूला आहे ना पूर्णपणे हे काय म्हणतात त्याला म्हणू शकतोय की झाडं निसर्ग जे त्याला आपण म्हणतोय ना त्यांनी नाव दिले नेचर्स व्ह्यू कॉटेज सेम आहे. तुम्हाला दाखवतो इकडे बी त्यांनी असं जेवायला थोडीशी सोय केलेली आहे मस्तपैकी तुम्हाला दिसत आहे. बाकी त्यांचं हे बघून घ्या. हां समुद्र असा लय लांब नाही, ह्याच्या मागं जरा 200-300 मीटरवरच आहे, लय लांब नाही. पण इथं आता कसं इथून ही दुसऱ्याचं असेल त्यामुळं इकडून बंदी आहे. बाकी आता काय असेल ते एवढंच आहे. पण राहायची सोय एकदम मस्त आहे, जेवण एकदम भारी आहे. आम्ही काल 2 टाईम जेवणलो, आज नाश्ता सकाळी केला. सगळं एकदम काय म्हणतात चवीला एकदम भारी होतं. हा फक्त एकच त्यात एकदाच एक गोष्ट झाली म्हणजे आज नाश्त्यात जरा बहिणींना खडा लागला. ते कधीही कुणासोबत होऊ शकते, ती चुकून झाला असेल त्या बाबतीत काय ना. पण बाकी जेवण जे खाल्लं आम्ही मासे थाळ्या कोळंबी किंवा व्हेजवालं बी जे होतं एकदम खायला एकदम असं सुरेख किंवा मस्त होतं. आता काम चालू झालेलं आहे, फोटोशूटचं काम चालू झालेलं आहे. हा हा काय तू सांगतोय राव असं करत असते ते काय. बघा हे शूट चालू झालेलं आहे. बाकी काय आहे का स्पेशल बाकी बघू आपण. जर ओनरशी आपल्याला बोलायला मिळालं तर आपण बोलू, नाहीतर असंच मी काय म्हणतात ह्याच्या व्हिडिओमध्ये याच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओवरच हे टाकेन यांचा फोन नंबर नेचर व्ह्यूचा. बाकी हां ठीक आहे चालेल. तर फायनली तेजस दादांनी रूम लॉक केलेली आहे. फायनल चेकअप करून आम्ही बाहेर पडलेलो आहे. आता हा जातानाचा मस्त असा सुंदर व्ह्यू. आपलं काम पण आज सकाळीच सुरू झालं आहे मित्रांनो. तर तेजस दादांनी म्हणल्याप्रमाणे बराचसा ब्लॉग आपणच त्यांचा हँडल करतो आहे. तर दादांची बॅग इथं ठेवून दादा गाडीत चाललेत. तरी दादांचं पोटपाणी आज बंद आहे, आज ऑफिसला सुट्टी आहे. तर तुम्हाला दादाच आज मस्त एन्जॉय करतील. कुठं आज फिरायचं नाही आज. अरे पण असं पण हा आज आमचं जास्त शूट नाही आहे, सकाळीच थोडंसं फक्त शूट आहे बस. परत नाही आज काय नाही सकाळचे थोडेसे शूट करून आम्ही घराचा प्रवास पकडणार आहे. कारण मला पण जायचं आहे सातारला आणि दादांना घरी जाऊन मस्तपैकी झोप घ्यायची. तर हे वहिनी साहेब आलेत. इकडं असे मासे आहेत, पाणी थोडंसं खराब आहे तुम्हाला दिसतील, पण मासे पण छान आहेत. पण पाणी फक्त थोडं खराब आहे बस, बाकी काही नाही. आणि हा मस्त असा नेचर काल पण तुम्ही बघितला आहे, आज पण धावतोय. इकडं अशा गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि आम्ही जिथं राहिलो तिथं राहण्याची सोय पण मस्त आहे, खाण्याची सोय पण मस्त आहे. नेचर व्ह्यू कॉटेजचं नाव आहे. अजून एकदा बघून घ्या तुम्ही नेचर व्ह्यू. आणि हा मस्तपैकी असा सिनेमॅटिक शॉट. हे वहिनीसाठी एवढी मेहनत घेत आहेत. अरे वा 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 सुंदर सुंदर असं. अरे वा छान. हा वहिनीने तर दादासाठी घेतलंय, पण हे काय मध्येच हे काय चालू आहे? काय नाही काय हे काय चालू आहे? हिरवळ हिरवळ. अरे वा फक्त फुलच. हे पण वहिनीलाच पाहिजे म्हणून नाही, माझा काय संबंध आहे.
झालं. तर आपण परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. आपण झालेलं फिरून आणि जे काल आपल्याला कॅच करता आलं नव्हतं ती गोष्ट आहे दादा. हो हो. आशा करतोय तुम्हाला मस्त मजा आली असेल बघायला. ज्या दिसला असेल ती. बघू आता पुढे आपल्याला अजून काय काय बघायला मिळेल ते. समथिंग चांगलंच असावं. नमस्कार मित्रांनो. आपण डायरेक्ट आता गाडीतनं डायरेक्ट आपल्या रूममध्ये भेटत आहोत. त्याचं कारण असं की जे आमचे कालचे ठरलेले प्लॅन होते ना ते अचानक कॅन्सल झाल्यामुळं आम्ही काय फिरलो नाही. डायरेक्ट दिव्यागारमधून माघारी आले. त्यामुळे बाकी जे आमचा प्लॅन होता की दिव्यागारचं एक मंदिर होतं ते बघायचं गणपतीचं आणि वेळास बीचवर जायचं होतं. टर्टल फेस्टिवलला आहे ते सगळं कॅन्सल झालं आहे. आता डायरेक्ट आम्ही आता घरी आलेलो आहे आणि हे आपल्या आता ब्लॉगची सांगता असणार आहे. त्यामुळं जे असेल जे मी दाखवलं असेल ते काय असेल ते तेवढंच ब्लॉगमध्ये. तसं खूप काही राहिले आपल्याला दिव्यागारमधलं बघायचं किंवा मला स्वतःला बघायचं. कारण आपण ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी माझी ड्युटी होती त्यामुळे मी काय जास्त एक फिरू शकलो नाही. बघू परत कधी प्लॅन बनेल. तोपर्यंत आता जेवढं मी रेकॉर्ड केलं तेवढंच आहे, त्यापेक्षा जास्त नाही आहे. आणि आता आपण डायरेक्ट भेटू पुढच्या ब्लॉगवर. कुठं असेल ते माहीत नाही, जेव्हा ठरवू तेव्हा समजेल तुम्हाला. त्या अगोदर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक आपल्या ब्लॉगची ही मिळेल तुम्हाला की ब्लॉग आल्याची नोटिफिकेशन मिळेल. आता भेटू आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉग. टाटा बाय बाय.